आपल्याला माहिती आहे की जो ऑगस्टला आपल्याकडं अतिवृष्टी झाली होती. तर त्याच्यामध्ये आपले 7,00,000 जवळ 7.5 लाख शेतकरी बाधित होते आणि त्यापैकी 6 लाख शेतकऱ्यांची आपण माहिती अपलोड याच्यावर केलेली आहे सिस्टमवर आणि ज्यांचं ॲग्रीस्टॅग झालेलं आहे, त्यापैकी 370 कोटी डीबीटी पण त्यांची इमिडिएटली जमाही झालेली आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जवळ-जवळ आपल्याकडे 82% वाटप आपल्याकडे झालेलं आहे. आता जे उर्वरित आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही ॲग्रीस्टॅग तात्काळ या आठवड्यात करून घ्या किंवा ज्यांचं ॲग्रीस्टॅग नाही त्यांचं ई-के-वाय-सी करून घ्या. अ, आता जे ई-के-वाय-सी आहे ही यासाठी आहे की आपल्याला जी मदत जे व्यक्तींना मिळते तर तीच व्यक्ती आहे का याच्यामध्ये कुठलं डुप्लिकेशन होऊ नये. त्यामुळं या दोन्ही गोष्टी आम्ही फोकस करतोय. त्यातही ॲग्रीस्टॅग जास्त महत्वाचा आहे कारण तो युनिक आयडी आहे आणि आपल्या विमासाठी किंवा इतर योजनांसाठी शासनाच्या प्लॅनिंगसाठी तो महत्वाचा आहे. आता आपण यावेळेस बघितलं की दरवर्षी ई-के-वाय-सीला जी गर्दी केंद्रावर होते ती अजिबात झाली नाही आणि इमिडिएटली सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. तर त्यामुळे त्याचे ते फायदे आहेत त्याचंही आम्ही लोकांना आवाहन केलंय. आता ही दुसरी जी घटना आहे ती जी आमच्यापर्यंत आल्यानंतर इमिडिएटली माहिती जी आम्ही घेतली, तर ते खानसोले जे व्यक्ती आहेत मुदखेड तालुक्यातले, तर त्यांच्या नावावर दिवाळीच्या 15 दिवस अगोदरच पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते त्याचे काही वेगळे कारण आहेत. त्यांनी नंतर चर्चाही तहसीलदारांशी केली आणि त्यांनी सांगितलं पण पैसे जमा झालेले आहेत आणि आम्ही आमच्या सिस्टमवर पण चेक केलं. तर ते त्यांना आताही नाही, मागच्या 23चा जी-आर आहे, 24चा जी-आर आहे, ज्या वेळेस मदत म्हणजे नुकसान झालंय त्यावेळेस मदतही झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी कुठली चर्चा आधी केली नव्हती. कारण पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले होते. तर मला हेच सगळ्यांना आव्हान आहे की असं कुठलंही आपण ही जी चुकीची गोष्ट आहे. शासकीय प्रॉपर्टी म्हणजे आपल्या सगळ्यांची प्रॉपर्टी आहे. तर त्यामुळं असं काही जर आपण केलं तर निश्चितपणे त्याची वेगळी कारवाई आपण करू. परंतु हे आम्हाला आव्हान आहे की आपण 82% शेतकऱ्यांना मदत आपण खूप वेगाने दिलेली आहे. त्याचसोबत आपण जे इतर नुकसान झालेलं आहे, विशेषतः रब्बीच्या साठी आपण जे ज्यांना मोठं नुकसान झालंय, अशा जवळ 6,000 शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनच्या मदतीने आपण बियाणांचं वाटप केलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट. त्याचसोबत ज्या लोकांचे आपले जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना आपण गोशाळांना आवाहन करून जवळ 150 बैल आपण वाटप केलेलं आहे आणि यापेक्षा जास्त जर रिक्वायरमेंट असेल, त्यांची गरज आहे, त्यांनाही आपण आवाहन केलंय शेतकऱ्यांनी की पुढे आपण या. तर निश्चितपणे आम्ही खूप म्हणजे प्रयत्न करतोय या पद्धतीने लोकांना रिलीफ देण्याचा आणि त्याचा दुसरा टप्पा आपल्याला जो आलेला आहे, तोही पुढच्या 7 दिवसामध्ये त्याचं पण 100% नियोजन होईल आणि जी मदत आपल्या म्हणजे राज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने देतोय, त्यामध्ये नांदेडचं जे मदतीचं काम जर बघितलं टक्केवारी बघितली तर वन ऑफ द हायेस्ट आहे. आणि निश्चितपणे ज्या अडचणी येतात त्या आमच्या म्हणजे शिवार हेल्पलाईनलाही फोन जातायत, आम्हालाही फोन येतात. त्यांना आम्ही मग तात्काळ ई-के-वाय-सी करायला लावतो किंवा कधी-कधी वारस फेर झालेला नसतो. त्यामध्ये मग काही ठिकाणी बहिणींचा वारस फेर घ्यायला विरोध असतो. त्या ठिकाणी आम्ही सांगतो की सहमती आपण आपलं ठरवून ते नाव द्या. जे काही पैसे थांबलेले आहेत, एक तर ते वारसासाठी असतील किंवा सहमती नसेल सामायिक खातेदारांमध्ये. तर यामुळेच आणि किंवा स्थलांतरित लोक आहेत. अदरवाईज जे आहेत आपल्या जिल्ह्यातले त्यांना 82% आपल्याला मदत दिलेली आहे. आणि ही जी केस आपण सांगितली यांना तर 15 दिवस आधीच रक्कम जमा झाली. पण दुर्दैवाने ते जे त्यांनी पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्या संदर्भात वेगळी आम्ही कारवाई पण करतोय.